माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। परवाच 3,700 कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे। 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या डीबीटीला पैसे येतील। नमस्कार, सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला माहितीच असेल, कालपासून पैसे वाटप सुरू झाली आहे। म्हणजे 23 जानेवारीपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। आपण काल सांगितले होते कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। आज आपण पाहणार आहोत आणखी आज 12 कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। कारण की बघा, पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत। तुम्हाला देखील काल पैसे जमा झाले असतील। तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही, जेणेकरून सर्वांना समजणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेत। तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्हाला पैसे जमा झालेत का नाही सांगायचं आहे। झाले असतील तर झाले सांगा, नसेल झाले तर नसेल झाले सांगा। तर काही अशा देखील महिला असणार आहेत, त्यांना जर आता 2 दिवसात पैसे जमा झाले नाहीत, त्यांना पैसे बंद होण्याची शक्यता आहे त्यांचे पैसे। आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले नाहीत तर तुमचा 5 वर्षाची लाभ जो आहे तो बंद करण्यात येणार आहे। कारण की योजना 5 वर्षाची चालू राहणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आता 2100 रुपये देखील भेटणार आहेत। मार्च पासून पुढे भेटणार आहेत। आता तुम्हाला 1500 रुपये येणार आहेत। तुम्ही भरपूर चॅनलवर बातमी पाहिली असेल की तुम्हाला 2100 रुपये जमा होत आहेत, परंतु तसं काही नाही। फक्त तुम्हाला आता 1500 रुपये जमा होत आहेत आणि फेब्रुवारीचे देखील 1500 रुपये येणार आहेत आणि तुम्हाला मार्च पासून 2100 रुपये येण्याची शक्यता आहे। आता पाहू आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। तुम्हाला जर पैसे आले नसतील तर किती वेळा तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, कारण की पैसे वाटप सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर एक आनंदाची बातमी देखील आहे की एकाही महिलेचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत। जर काही महिला अपात्र ठरल्या असतील तर त्यांचे फक्त फॉर्म रिजेक्ट होणार आहे, परंतु 1ही रुपया त्यांचा वापस घेतला जाणार नाही, अशी बातमी अदिती तटकरे जे आहेत महिला व बालविकास मंत्री त्यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही 1ही रुपया वापस घेणार नाही। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे जिल्हे कोणते आहेत ते पाहू। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील एक लाईक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातल्या बातम्या पाहायला भेटतील। तुमचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत, परंतु तुम्हाला पैसे देखील जमा होणार नाहीत जर तुम्ही या अटीत बसत नसाल तर। कारण की बघा, अटी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। त्या अटी ज्या आहेत नवीन सरकारने लावल्या आहेत, त्या नवीन म्हणता येणार नाही, कारण की याची तपासणी जी आहे ती आता सुरू करण्यात आली आहे। परंतु या अटी ज्या आहेत किंवा निकष जे आहेत ते जुनेच आहेत। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता लाडकी बहीण संदर्भातला लाडकी बहिणीचा, त्यावेळेस त्याच्यावर स्पष्टपणे लिहिले होते ह्या अटी। तुम्ही जे हमीपत्र जोडले होते त्याला, त्यात ह्या अटी मेन्शन होत्या, त्यात लिहिलेल्या होत्या आणि त्याच अटी ज्या आहेत त्याची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे। पैसे वाटप ही सरसकट होणार नाही असा कोणताही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यात पैसे येणार नाहीत, असं काही नाही। तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका। जर काही जिल्ह्यात आणखी पैसे जमा झाले नसतील तर 2 ते 3 दिवसात सर्वांना पैसे येणार आहेत। जर तुम्ही लाभार्थी असाल तर, किंवा तुम्ही जर खरंच योजनेत बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। कारण की पहिल्यासारखं राहिलं नाही, आता कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे। ज्यांच्या तक्रारी आहेत ते देखील फॉर्म चेकिंग होणार आहेत। त्याचबरोबर ही जी तपासणी होत आहे, जी तपासणी वर्षातून एकदा होणारच असते। कोणती जर योजना असती तर त्याची वर्षातून एकदा तपासणी होते, असं आदिती तटकरे जे आहेत त्यांचं म्हणणं येत आहे की कोणती जरी योजना असली तरी वर्षातून एकदा आम्ही तपासत असतो आणि हा नियमच आहे आधीपासून। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा ही तपासणी अनिवार्य आहे आणि तीच तपासणी केली जात आहे। कारण की कोण लाभार्थी आहेत, काही जण आता असे देखील आहेत की आम्हाला योजनेचा लाभ नको असे म्हणत आहेत, किंवा आमची सरकारी नोकरी लागली आहे, वार्षिक उत्पन्न आमचं 2.5 लाखापेक्षा जास्त झाले आहे, तर आता आम्हाला योजनेचा लाभ नको आहे असे काही जण म्हणत आहेत। त्यामुळे त्यांचे देखील फॉर्म कॅन्सल होणार आहेत। जर तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ट्रॅक्टर सोडून कोणतेही 4 चाकी वाहन तुमच्या नावावर असेल, तर तुम्ही देखील योजनेतून बाहेर निघणार आहात। जर तुम्ही टॅक्स भरत असाल किंवा तुमच्या घरातील कोण सरकारी नोकरी असेल तर देखील तुम्ही योजनेतून बाहेर निघणार आहात। आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्ही योजनेतून बाहेर निघणार आहात। कारण की अजितदादा यांचं देखील असंच म्हणणं आहे की खरोखर ज्या महिला लाभार्थी आहेत, ज्यांना खरंच लाभ भेटायला पाहिजे, खरंच त्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा। फक्त त्याच महिलेला पैसे भेटावे। ज्या महिलेच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना 1,500 काही होणार नाही। त्यामुळे खरंच ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचावा असं सरकारचं म्हणणं येत आहे। जर तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्ही पैसे जमा झालेत का नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। काय अडचणी असतील ते देखील विचारायचे आहे। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक देखील करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे।